अध्यात्म चिंतनामध्ये आत्मलाभ होतो आणि सुखाचा प्रवास बुद्धीचा होतो. देहाचा मनबुद्धी ईश्वरार्पण होतात आणि ब्रह्मसुख आविर्भूत होत, प्रगट होत आणि जडातून मन सहज अलगद व्यावृत्त होत. तेव्हा भगवंताच आपल्याला सानिध्य प्राप्त होत. तो जीवात्मा परमात्मा होतो. ह्याचं नाव ज्ञानेश्वरी आत्मचिंतन. हा ज्ञानाचा लाभ आहे, अज्ञानाचं दुःख आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा अध्यात्मशास्त्रात. या शास्त्रामध्ये ज्ञान आणि अज्ञानाचं विवेचन करताना बुद्धी जागृत होते आणि मी अज्ञानात आहे असं अंतःकरणाला कळतं. आणि अंतःकरण म्हणजे जीव प्रमाता हा ज्ञानामध्ये जाण्यासाठी श्रवणामध्ये सहज प्रेरणा होते. कारण पाठीमाग पुण्य असतं. श्रवण भेटायला महत् पुण्य, श्रवण करायला अधिक पुण्य आणि श्रवणातला अनुभव यायला फार पुण्य. अघटित पुण्य म्हणतात की श्रवणाचा बोध अंतःकरणात नांदणं आणि अधिकार उत्पन्न होऊन ब्रह्मभाव जागा होणं आणि देहभावाची निवृत्ती होऊन परमात्म्याची प्रतीती येणं. 2 अंश दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. हे वेदांताचे 2 अंश महत्वाचे टप्पे. विचारसागरचे 2 ध्येय. पहिला ध्येय अज्ञानांश, दुसरा ध्येय परमात्मा प्राप्ती. जो अज्ञानांश आहे तिला देहबुद्धी म्हणले, परमात्म्याची प्राप्ती त्याला आपलं सुख म्हणले. जे सुख विषयात नाही, जे वृत्तीत नाही, जे जगात नाही, जे धनात नाही, जे पोरात नाही, जे पोरीत नाही, पोरीपासून नाही, स्वयंभू आहे. ते कुणापासून उत्पन्न होत नाही आणि कुणाच्या सोबत कुणाच्या साह्याने मिळत नाही. ते स्वयंभू आहे आणि ते श्रवणाने मिळतं. परमात्म्याला मी कोण कळतं? मनबुद्धीला. आणि त्यांचा देहा संबंध सोडतात मन. त्याला म्हणतात आत्मचिंतन. देहाचा संबंध सोडणारं ज्ञान अध्यात्म आहे आणि बुद्धीचा निश्चय करणारं ज्ञान वेदांत शास्त्र. दोन्ही एकच आहे. जेव्हा बुद्धी निश्चय करते मी त्या भगवंताच्या सोबत राहणारे आणि भगवंत होणारे, देहात्म बुद्धीला टाकणारे, आत्मस्वरूपात थांबणारे, माझं सुख मी भोगणारे, आत्मनिश्चय करणारे आणि भगवंतात मी तदाकार होणारे, चिन्मय प्राप्ती मी घेणारे, देहमय बुद्धी मी सोडणारे, माझ्या पांडुरंगामध्ये मी थांबणारे आणि जगताचा पाठ मी करणारे, जगदीश्वरापाशी राहणारे. हा जेव्हा बुद्धीचा ठाम निश्चय होतो तेव्हा श्रवणामधला फल सुरुवात होती आणि साध्यापर्यंत बुद्धी जाती आणि स्वरूपमय होती. त्याला म्हणतात वेदांताची स्थिती, आत्मस्थिती. हरिओम. ही श्रवणाचं फळ आहे. भक्तीचं फल अलग आहे, प्रारब्ध अलग आहे. आणि जेव्हा ते भोगायला येतं तेव्हा कळतं मी काय काय केलं. जसं जसं दुःख, जसं जसं पाप आहे, तसं तसं तुमचे खराब कर्म आहेत हे लक्षात ठेवायचं आणि प्रारब्धाला गाठ गाठ घेऊन समोर जायचं आणि पट पट अधिकारामध्ये बुद्धीने उडी मारायची. तर तुमच्या प्रारब्धाचा पाठ झाला तर नाही. तुमचे केलेले कर्म तुमच्या समोर, त्याचं नाव प्रारब्ध. आणि तुम्ही श्रवण केलेलं त्याचं फल, त्याचं नाव मोक्ष. हे तुमचा प्रयत्न. रामकृष्ण हरिताई. साष्टांग रसद गुरुमावली. मग प्रारब्धाचा वाद म्हणजे जगताचा वाद. दृश्य आणि देह ह्याला सोडणार अंतःकरण भगवंतात विराजमान होत. त्याचं सान्निध्य भगवंताशी येतं. अदृष्ट तिथं थांबता आणि परमात्म्याचं दर्शन बुद्धीला घेता येतं. तेव्हाच ते कर्म अकर्म संपत आणि भगवंताचं दर्शन आत होत. मग आतील मिलन झाले दर्शन, हरी दिसे ते नयना, हरी दिसे नयना. आतील मिलनामुळे हर दिसतो.
बाहेरच्या हरीमुळे भक्ती होती आणि संसाराच्या शक्तीमुळे माती होती. सिद्धांतच आहे. ज्ञानामुळे विरक्ती उत्पन्न होते आणि विवेकाचा वेळ वाढतो बुद्धीच्या माध्यमात. बुद्धीमुळे नामांतकरणात विवेकाची संपत्ती होती. साधन चतुष्टय नाव येतं आणि विवेकाच्या संपत्तीतून विवेकाच्या साधनातून बुद्धी येते. विवेकामध्ये ती देहात नसते. तिला खोटं कळतं. खोटा देह ती सोडून देते आणि खऱ्या आत्मसत्तेला जाणण्यासाठी तत्पर होती. श्रवण भक्ती. जेव्हा खोट्याचा संबंध सुटतो तर विवेकाची संपत्ती, साधूंच्या चतुष्टय संपत्ती. विवेकाचा जन्म ज्ञानाच्या भवितव्यातून आणि संतांच्या संगतीतून आणि गीतेच्या बोधातून विवेकाचा जन्म. विवेक पुत्र जन्मतो त्या बाईला, पुरुष असो का कोणी असो. म्हणून विवेक हा सार आणि असार करून देतो आणि असारातून बुद्धीला बाहेर घेतो आणि परमात्म्याचे ज्ञान संत देतो. तेव्हा अंतःकरणात त्या परमात्म्याचे मिलन होतं. तेव्हा आज आतील मिलन झाले दर्शन हरी दिसे नयना. सखे ग वृंदावनी जाऊया. मन म्हणतं बुद्धीला, सखी तू तुझ्यावरच परमार्थ आहे. बुद्धीचा निश्चय आहे आणि मनाचा संकल्प आहे. मन म्हणतं ते सार आणि हे असारे, हे खोट आणि हे खरे. हे खरं मी आहे, खोट मी नाहीये. देह मी नाहीये, परमात्मा मी आहे. हे संकल्पात बुद्धी असती, पण मन असतं. पण बुद्धी निश्चय करते की मी सारच आहे, मी देह नाहीये. बुद्धीचा निश्चय, मनाचा संकल्प आहे. साधूचं श्रवण आहे आणि भगवंताचा वेद आहे. कृष्ण परमात्म्याची गीता आहे, तुकोबाचा गाथा आहे आणि आपला माता आहे. हे सगळं मातात बसलं पाहिजे. तेव्हा ही संपत्ती आपल्याला आपण कमवली म्हणायचं. बापाची आली संपत्ती कमवली नाही, भेटली पुण्याने, कमवली. मला बालाजी ती बाई किती छान पोरशी, राम नाम. तुला कोणा संबंध का? कुणाचं आल्यापासून बघायला असं कुणाकडे मोठं कपडे ओळून बघत नाही. मग तिचं काम होती आमचा राम मी काहीतरी कुणाकडून घ्या ना, मोलकरणीकडून, शेजाऱ्याकडून. काहीच घ्यायचं नाही का आयुष्यात? किती फास्ट काम आहे तिचं, स्वच्छ बिन फास्ट आहे. वरवर पुसत नाही ती. तसं तुम्ही वरवर ऐकू नका. घाणीला काढती फरशीच्या तुमच्या, तसं साधू तुमच्या अंतःकरणातल्या अज्ञानाच्या घाणीला काढतात. हे पण शिकावं लागतं कोणाच्या कामातून, नाही का? श्रवण भक्ती आणि जीवना मुक्ती, परमात्म्याची प्रतीती आणि 1600ची स्थिती जीवन मुक्ती. साधी भाषा आहे आमची, पण लोकांना खोडू वाटते, अवघड वाटते. तर काय करावं? मोठे मोठे श्लोक नाही, काही नाही, काही नाही. ऐका मोठे श्लोक. मग ही जी वेदांताची बैठक आहे फार सुलभ आहे. पण जेव्हा ती अवगत होती, बुद्धीला कळती आणि ईश्वरामध्ये मन तिचं रमत आणि देहामधलं मन संपत. इकडं रमत, इकडं संपत. काका म्हणायचे पुरीचं लग्न जमलं, झालं नाही तर मी म्हणती मी त्यांची, आता मी त्या आडनाव त्यांचं लावते. ती मी त्यांच्याकडे जायचंय मला. आता तिला कळत त्या पोरीला. जमलं कीच काय म्हणते तिकडची. एका क्षणात अक्षदा पडल्या की आपण सगळं विसरतो, ते स्वीकारतो. तसंच बोधाच्या अक्षदा पडल्या की बुद्धीने देहाला विसरावं. तुमच्या संसारात घडतंय ना असं? नाही घडत. साष्टांग सद्गुरु माऊली. तर एक अक्षदा पडला की ती बाई म्हणती माहेर माझं नाही. बाहेरचं प्रेम असतं पण नाही म्हणती. प्रेम नसतो का माहेरी?
पण माझं नाही. तसं देहाचं प्रेम नाही का, पण माझं नाही. काही ना काही कुठून कुठून भेटतं संसारातून, पण आपल्याला कळत नाही काय झालं. आणि चेतना तेत उपलभे, शब्द शब्दाला गांभीर्य बेटा. देहाचे मोठके उभे, देहाचे मोठे उभे केली ना ही बिल्डिंग, देवाने केली ना. देहाचे मोठके उभे आणि चेतना तेत उपलभे, ते चळवळीचे नेनोभे आला म्हणते. बाप्पा त्याला आला म्हणते. चेतन जेव्हा तर आहे की समजा तुम्हाला पूर्ण ओळलं होते तर तसं काही नाही. ते आला की ते आला म्हणते. अरे पण देह येतो जातो, देह असताना बी देहाला सत्ता नाही, आणि देह जन्माच्या आधी पण त्याला सत्ता नाही, आणि ती परमात्मा सत्ता कधी जातच नाही. आणि आलं कोण गेलं कोण ह्याला जळ कळलं ते मेलं नाही. सुंदर आहे. मला मी रोजच सांगते, एका एका ओळीचं गांभीर्य तुम्ही जर बुद्धीनं ग्रहण केलं तर अज्ञानाचं मरण झालं. हा सुंदर ओळ आहेत. प्रयास लावून घ्या, प्रयत्न वाढवा आणि अज्ञान संपवा. हा सिद्धांत वेदाचा, प्रसाद आहे गुरुचा, आशीर्वाद आहे ग्रंथाचा आणि स्पर्श आहे भगवंताचा. आणि मी काय पाठ करते का ग? आता तुम्ही किती 11:15 झालते मला, 11:30 झालते. आम्ही बसलो गप्पा मारत आवाज कडे ध्यास आहे ना पास, परमात्म्याचा ध्यास आहे पास. बरोबर आहे ना? मग का शब्द येतात असे, का खोटे येतात? कारण हे व्यासपीठ गुरुजींचं आहे. वेदाचं सामर्थ्य येतं, सरस्वतीचं आगमन आहे आणि व्यासाचं तिथं माध्यम आहे. आदिशक्तीचं अधिष्ठान आहे. ती वधवी वाणी समजायला पाहिजे ना कोण कोण येतात ते. कारण वधून व्यवहार कोणाचा आहे? मायेचा, आदिशक्तीचा. सरस्वती कोण आहे? तिचंच रूप आहे ना. आणि वेदांत काढायला कोण आपण लागतो का? अभंग म्हणता येईल ना. माझे किती अभंग पाठ केलेले गेले. एक सांगतो तुला मी, ते आनंदाचा श्रवणामध्ये क्षमता वेगळी. सोन्याचा बी चमचा आहे आणि चांदीचा बी चमचा आहे, पण सोन्याची किंमत चांदीची चमच्याला नाही, आणि चांदी चमच्याची किंमत स्टीलच्या चमच्याला नाही. चमचे 3 बी आहेत ना, नाही का? चमचे 3. तसं ज्याची किंमत त्याला आहे. तसं श्रवणामध्ये येणं, अधिकार तयार होणं, परमात्म्याची जाणीव होणं आणि देहाचा निबंध होणं, त्याला म्हणतात अधिकार. आता तो कसा अधिकार प्रगट होतो आणि त्याची अनुभूती कशी येते आणि देहाचा संबंध कसा जातो, त्याला म्हणतात अध्यात्मशास्त्राचा फल. इथे फक्त संबंध सोडायचा आहे, देह सोडायचा नाहीये. देह तर प्रारब्धामध्ये आहेच आहे, प्रारब्ध पडल्यावर ते पडतोच आहे. पण आता आला आणि गेला कोण हे बघायचं. आता ऐका, परिदेहाचे मोठके उभे, हे उभं टाकलं, ते शरीर बरं उभं टाकलं. आणि चेतना तेत उपलभे, ज्या देहामध्ये अंतःकरणाच्या आत्मस्वरूपाचा जो चैतन्याचा आभास अंतःकरणात मिसळतो आणि जीवात्मा तिथं प्रगट होतो. हा अनात्मा त्यावर एक एका थराने वाढतो गर्भात आईच्या, बाहेर नाही वाढत. म्हणून आईला जे महत्व आहे त्रिलोक्यात पण नाही. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो तुम्ही वंद स्वीकारले माता. मग जी बिल्डिंग आईच्या उदरात तयार होते गर्भात, तर त्यावेळेस ती सत्ता असते आणि त्या छोट्याशा बिंदूवर परमसत्तेवर चैतन्यावर ही बिल्डिंग उभारते. आणि त्या चैतन्याची हालचाल सुरू होती. तर तुम्हाला वाटतं हात हल्लन, पाय हल्लन, मी बोलले, वाणीमध्ये ती सत्ता आहे ना त्याची. कणाकणात तो विराजमान आहे, म्हणून जगताचे भान आहे, जगदेहाची जाण आहे, कणाकणात येतो. मग ती चेतना आहे.
तो परमात्मा आहे आणि हा अनात्मा आहे. जगत अनात्मा आणि जगतामध्ये व्यापक सत्ता चेतना परमात्मा. या दोन सत्ता जर कळत नसतील तर सर्वांना फल नाही, कदापि फल नाही. म्हणून ह्याला म्हणतात सूक्ष्म वेद. आणि तुमची भाषा जी अभंगाची यायची त्याची तो स्थूल भाषा. म्हणून स्थूलातून सूक्ष्माकडे यायला स्थूल जास्त लागतं. पावित्र्य. हा. आणि ह्याच्या माध्यमातून हे पवित्र करून त्याच्यापाशी थांबावं लागतं. ते सूक्ष्म आहे आणि हे स्थूल याला धरायचं नाही असं. हा बस. मग परिदेहाचे मोटके उभे आणि चेतना तेथ उपलवे. चेतना सुरुवात झाली अंतःकरणामध्ये वृत्तीच्या संबंधानं तो परमात्म्याची शक्ती त्या वृत्तीच्या साह्यानं ती वृत्ती त्या परमात्म्याच्या सहकार्यानं संबंधानं आणि त्या परमात्म्याच्या चेतनेनं वृत्तीची हालचाल झाली. आणि तुम्ही म्हणता जीव आला आणि गेला जन्मला. काय जन्मला आणि काय गेला हे आहे का? माइंड नो माइंड. कळतच नाही कोण आला आणि कोण गेला. तुमचा कान आला तर लीला करायला त्याने आकार धारण घेतला मायेच्या द्वारे. पण तिथूनच आला आणि तिथंच राहिला. मग तिकडं वळण. हृदयाच्या आकाशात बांधिला झोपाळा. मस्त गाणे ते. तुम्ही बैसा गुरुराया. तिथे ते चेतन जे प्रगट होत. मी झोपाळा बांधते तुम्ही तिथं बसा, मी तुम्हाला हलवते. गाणं म्हणून जसं बाळाला झोप घालतो ना आपण हलवतो तसं तुमचे चरण माझ्या हृदयात ठेवा. म्हणून तर संताच्या पायाची पूजा म्हणजेच गुरुची खरी पूजा. म्हणून पाद्यपूजेला जे महत्व आहे ते याच्यावर. त्यांच्या पायाचं जरी पाणी पडलं तर त्यांच्या तपस्या तुमच्याकडे आली. तपस्या म्हणून पाद्यपूजा श्रेष्ठ आहे. आपण गुरुची बी करतो, पांडुरंगाची बी करतो. पांडुरंगाची पाद्यपूजा आहे ना, गुरुची बी आहे. मग चेतना तेथ उपलवे. उपलवे म्हणजे उत्पन्न झाली हालचाल. म्हणजे चेतना ते चैतन्य ते आत्म्याचा आभास प्रकाश मिसळला. चेतन मिसळत नसतो आत्मा, तो असंग आहे. तो कशातही मिसळत नाही. पण त्याच्या वाचून काही होत नाही. हे जरा कळतं तिथं अज्ञान राहत नाही. मग ती काही कळण आपल्याला. संसार करायला निशाने मला बासुंदी येतील, मला का आम्रखंड येत. हे कवा येत अंगातच येतं कवा गांडायला. मला येतं का? त्याच्यामुळे येतं. आपल्याला सत्ताच नाही, त्याच्यात सत्तेशिवाय काहीच नाही. आणि ते मी असं वाटतच नाही, देहावीच वाटत. म्हणून तर भक्ती लंगडी पडते. भक्ती पूर्ण नाही, लंगडी. म्हणून लंगडा का लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा आहे की नाही? नाताच्या वर्डात आहे ना, देव लंगडा आहे. तिथं ना तिथं उपलब्ध तिथं त्या अंतःकरणामध्ये आभास मिसळतो मनबुद्धीमध्ये. ते बी सांगावं लागतं. लई ताण द्यावं लागतं आम्हाला. सोपं नाही हे सांगून सांगणं. तरी पण काल त्यांचे हे आला, व्हिडिओ आला माहित्यांचा माझा. ती चळवळेची निलोभे आला म्हणती. हालचाल झाली चळवळेची निलोभे. लेकरू जन्मलं तर ताट वाजवावं लागतं. हल्लं का नाही, रडलं का नाही. हालचाल बंद झाल्या लेकरू कामाचे. पण हालचाल लेकराची होती, पण चेतनेच्या साह्याने होती. कुठं कळत? लोभे चळवळीची निलोभे आला म्हणती. हालचाल झाली तर जीवात्मा आला. हालचाल गेली, जीवात्मा गेला. कुठं गेला बाप्पा? ती चेतना तिथंच आहे. उपाधी गेली भूतात, पंचमहाभूतातून आली. कोण गेलं? भूत बी जिथं आले तिथे गेले आणि चैतन्य बी तिथल्या तिथंच आहे. आणि आभास मिसळला, संपला. चैतन्याचा आभास त्याने काढून घेतला. कुणी? परमात्म्यानं. त्याने ते अंतःकरणात मिसळला होता, अलग झाला. ते खाली पडला, गेला. आभास मिसळला, आला. पुन्हा येऊनच गेलाच की. ते का थांबला कुठं? गेला कशाला म्हणायचं?
तू जातही नाही, तू मरतही नाही आणि तू येतही नाही, हे जरा कळालं की तो अज्ञान राहतही नाही. म्हणून रडायचं काम आहे. तुमच्या सोबत गेला, तुमच्या सानिध्यातून तो अनात्मा गेला. कारण तुम्हाला वाईट का वाटतं की हे होते, ह्यांना आपल्याला खूप प्रेम केलं, आपण त्यांना काही नाही दिलं. नंतर पश्चाताप होतो चांगल्या माणसाला. खूप छान होत्या, खूप जीव लावला, त्या गेल्या म्हणूनच रडणं येते ना. त्यानं मला प्रेम दिलं, सोबत होतो, आम्ही खात होतो, आम्ही पित होतो, त्याच्यामुळेच दिले ना. पण ज्याच्या सत्तेनं ते होते ती सत्ता तुझीच आहे, मग ती कुठे गेला हे कळण्याला रडणं येत नसतं. जी चैतन्य सत्ता होत्या बाईची होती गेलेल्या, ती सत्ता तुझीच आहे. मग तुझ्यापाशीच ती बाई आहे. तू बी चैतन्य, ती बी चैतन्य. गेली कुठे बाई तुझी कबुआ? हे एकदम ठाण नसतं निश्चय. तेव्हा त्या जन्म नाही मृत्यू नाही. मग हे कळतच नाही ना बेटा. आला म्हणते, देवाला बी आलं म्हणते, जीवाला बी जन्मलं म्हणते, त्याला अवतारासाठी आलं म्हणते, प्रगट झाला. आणि हे आला, येत बी नाही, प्रगट होत नाही. चला बोला, तर माती कळते आणून ते प्रगट झाला. नव्हतं का आधी? नंतर नाही का? गेल्यावरती नाही का? कृष्णाचा अवतार कार्य झाला, कृष्ण जगातून गेला का? तुझ्यासोबत चैतन्य रूपाने कृष्ण काना राम काही म्हणन त्याला. आमच्या आईला म्हणती पंढरपूरची, नाही मी राम सोडणार नाही, ऐकणार नाही, आता सोडत नाही. म्हणजे रामाची भक्ती, आपण रामाला सोडत नाही बाबा असं म्हणली ती. हे सुनंदा कन्नावरती त्यांना ऐकायची आवड नव्हती आधी माती. त्यांना ते हनुमंताच्या मंदिरामध्ये श्रीरामाचं भजन होतं. हनुमंत खुश, माझा आराध्य कोण आहे? श्रीराम. तसं रामाला भजणाऱ्याचं आराध्य संत. त्यांना तुम्हाला काय प्रगट करून दिला? खरा राम, हा साकार. आणि साकार कुठून आला? निराकार आहे तो. तेव्हाच खरा राम त्यांना कळाला आणि तो त्यांना बुद्धीतून मिळाला. त्यांचं अज्ञान गळालं, त्यांचं भाग्य उजळलं आणि त्यांची बुद्धी रामामध्ये स्थगित झाली. तो खरा राम. बरेच लोक म्हणते आम्हाला भक्ती सोडायची नाही. नको सोडू, आमचं वाकडं होत नाही. काहीच होत नाही. खरी शक्ती, खरा राम, खरा भगवान कळतो इथं. म्हणून तर अध्ययन महत्वाचे, ओवी खूप महत्वाची. ज्या ओवीतून मनाला रामाची स्थिती प्राप्त होते, ज्या अध्ययनातून मनाला ब्रह्मरूपता येते, ज्या वेदातून मनाला आपली स्थिती कळते आणि ज्या श्रवणातून परमात्म्याची अनुभूती भोगता येते, त्याला सत्संगती म्हणतात. संत संगती. हे रस्त्यावर पडलेली नसते कुणापाशी बी. वेदांत वाक्याच्या अध्ययनातून जेव्हा बुद्धीला आत्मस्वरूपाची जाणीव होती, तर तीच बुद्धी वेदांताला मांडू शकते. नुसतं आहे तर गादीर बसून मांडता येत नसतं वेदांत. अध्ययन करावं लागतं 12 वर्ष. तेव्हा अध्ययनाची बैठक बसवावी लागते. आयत नसतं मिळत काहीच. ती परंपरा असते, त्याचा आशीर्वाद असतो, मान्य. पण ज्या गुरुजींच्या परंपरेमध्ये जे साधक आहे, अध्यात्माची बैठक आहे, तिथं पाठाची, तिथं सतत धार आहे, वेदांताचा सार आहे, बुद्धी आत्माकार आहे. संपला आमचं उत्तर. तुम्ही द्या उत्तर तुमचं, आम्ही ऐकतो. आम्ही आमचं उत्तर दिलं. आम्ही कोणत्या बैठकीत होतो, आमचा संप्रदाय काय, आम्ही आमच्या अध्ययनात काय होतो, आमच्या संतांना आम्हाला काय दिलं आणि आमच्या संपत्तीमध्ये बुद्धीच्या कशी वाढ झाली, तुम्ही सांगा. नतमस्तक तुम्हाला आम्ही साष्टांग दंडवत तुम्हाला तुमच्या चरणात, साधकाला पण ज्यांचं ऐकते त्यांना पण पाया पडू. पण वेदांताची बैठक, अध्यात्माची स्थिती आणि मोक्षाची रीती आणि परमभक्ती आणि सुखाची प्राप्ती हे वेदांतातून होती. आणि ही मांडणी ब्रह्मवेत्त्यातून येते. ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूपाचा
ज्ञानामध्ये बुद्धीला आकर्षित करतो आणि अंतःकरणातल्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप होतो आणि वेदांताचं ज्ञान घेऊन जगाला बी देतो आणि आपण बी खातो. तो ब्रह्मवेत्ता असतो. सांगा समुद्र चुकलं का आमचं? सांगा चुकलं तर आम्ही गप्प बसतो. म्हणूनच वेदांताची बैठक, ज्ञानेश्वरीचं ज्ञान आणि गीतेचा सार अध्यात्माकडे गेल्याशिवाय कळत नाही. नाही कळत. कारण गीता हे अध्यात्मच आहे आणि ओवीतूनच कळत आहे. म्हणूनच माऊली आले. माऊली येडे नव्हते यायला बाहेर. का म्हणलं बाळूला? काल आम्ही दोघं बोललो. मी म्हणलं तुला यायला 12 वर्ष लागले बाळा. हो म्हणला. कबूल झालं ते. तुला मी किती तगमग केली म्हणलं बाळाजी की तू ज्ञानेश्वरीकडे ये. तू मला 12 वर्ष तुला मागं लावावं लागलं. आता सोडतो कोणी? ज्ञानेश्वरी नाही म्हणला. मग त्याच काळामध्ये गीता बी घेतली असते, ज्ञानेश्वरी घेतली असते तर अजून 12 वर्षाचा काळ तुला 24 वर्ष झाले नसते का? 2 तप झाले असते. पण जसं व्हायचं तसं घडत असतं. प्रयत्न त्याची भक्ती त्याच्यावर होती. आणि गीतामध्ये ज्ञानेश्वरी 2 नाही, पण ओव्यातून जसं कळतं तसं गीतातून कळत नाही. ए मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी लिहून ठेवले ना माऊली, लिहून ठेवले ना. मी मराठी शब्दातून ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी ओवी प्रगट केली. म्हणून तेच कृष्ण परमात्मा गीता काढली आणि त्यानंच ओवी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहायला दुसरे आले का कोणी? शंकर आले का? राम आली? कृष्णालाच पुन्हा यावं लागलं. तेच अवतार एकच आहे. म्हणून त्यांनाच माऊली रूपाने यावं लागलं, ओवीला लिहावं लागलं, गीतेला मांडावं लागलं आणि अज्ञानाला सांडायला शिकवलं जगतातल्या जीवाला. त्यांचा येण्याचा उत्कर्षच आहे की गीतेचा भावार्थ तेवढाच आहे. पण म्हणून श्लोकामध्ये मराठी भाषा टाकली. कन्नडा नाही, उर्दू नाही, तेलंगी नाही, मराठी. आपल्या सोपं केलं की ग. म्हणून ज्या ओळीमध्ये बुद्धी सहज प्रवेश करते आणि आत्मसंपत्ती लुटते आणि विठ्ठलाला भेटते, ते ज्ञानेश्वरी जगाला मुक्तीचं धन देते. म्हणून ज्ञानेश्वरी सोडायची नाही. काही घ्या की न घ्या, पण ज्ञानेश्वरी सोडायची नाही. आणि ह्याच्यामुळे सगळं ग्रंथात आलं. ज्ञानेश्वरीचा सार, ज्ञानेश्वरीचा वेदांत, ज्ञानेश्वरीचा मोक्ष सगळं ग्रंथाने तेच सांगितलं संतांना. मग एक कळालं, सगळं मिळालं. मग कोणत्या ग्रंथातून हेच घ्या, एकच नीट लावून घ्या ना बाप्पा. मी बंद करतो मॅडम कडं हे रे म्हणजे माई ताई करायचं नाही ज्ञानेश्वरी बाण. आम्हाला बाकी काय लागत नाही, फक्त ज्ञानेश्वरी घ्या. अमृतानुभव, विचारसागर, ज्ञानेश्वरी, चौथा आम्हाला काय सांगायचं नाही. आणि हेच तार कुठे घे? अभंगात आहे, काकड्यात आहे, माकडात आहे, चौकड तेच. आम्हाला 3 द्या, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, विचारसागर. चौथा आम्हाला काहीच नको. काय लगेच फोन केला, मी रविवारी बंद करते म्हणलं तर. मी म्हणले का आता घेते, मग सेकंड टाइम दे, काय बी घ्या, पण सगळ्या ज्ञानेश्वरी बांधते. आणि खरंच आहे, मग काय चुकीचं आहे? हेच नीट लावून द्या, डबल घ्या. हे सोपं का काय? तू कसं म्हणजे एक क्षण वाया घालवत नाही का म्हणते का तू? ताई मला एक क्षण पण वाया जाऊ वाटत नाही. मिळालं की वाचत, मिळालं की ऐकत, मिळालं की बघतो. कारण त्या क्षण पुन्हा मिळत नाही. पुन्हा श्वास तुम्हाला वापस होऊन देत नाही. तुम्हाला मुक्तीचं धन संसार देत नाही. फक्त स्वार्थाकरता संसार आहे आणि मुक्तीसाठी संत आहे, सुखासाठी ग्रंथ आहे. बरोबर आहे ना? या संसारातून तुम्हाला तिकडे जाताच येत नाही. येतं का? किती कमवा हे माणसाला बी कळत नाही. त्या पुरुषाला एकाच घरात राहायचे, 50 घराची आशा, 50 फ्लॅटाची आशा, आणि ते बी घर सोडायचे. पण सगळं सोडावं लागतं म्हणते, त्यांनी पुन्हा तसंच करते. काय करावं काय नाही. तैसेची तया संगती, इंद्रिये आपापल्या अर्थी वर्तती. तया नाव सुभद्रापती भोगने जया, तया नाव सुभद्रापती भोगने जया. इंद्रिय आपापल्या वर्तती, भोग भोगती. डोळा पाहतो, नाश्वास घेतो, कान शब्द ऐकतो, पाय चालतो, हातात स्वयंपाक करतो आणि बाई तोंडाला भांडती.
म्हणते का बाई काम करते ना रोज उठून मांडायचं नवऱ्याला लावून द्यायचं आणि घर फोडायचे मस्त काम करते चलू द्या धंगाणा उभा धिंगाणा. पण त्याच घरात आपण आलो ज्या वास्तूत राहिलो ज्या वास्तूत खाल्लं तिथं आनंद देण्याचं कर्तव्य व्हायचं आहे. नाही नाही समजायला भांडणाचे प्रसंग नाही समजदार झाले. नाही समजदार पण कुठं कुठं नाही ना कुठं हाय नाही भरपूर आहे जिथं आलो. नाही 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 ज्या वास्तूत राहिलो आपण जी वास्तू देवता बघते आपण काय करायला ते तुम्ही वास्तू देवतेला भ्या तुझ्यासोबत भगवंत त्याला भ्या. आणि आपण जिथं खाल्लं ज्या वास्तूत राहिलो ज्या नात्यानं तुम्हाला प्रेम दिलं त्या नात्याला टिकवा तोडू नका. मला एवढंच कळतं. बाई सुधारली तर जग सुधारलं. जिथं खाल्लं आणि ज्याचं खाल्लं आणि त्याचं नातं संपवलं तिचं नाव बाई. द्या चला ऐका. तैसेची तया संगती तैसेची तया संगती. ऐका. इंद्रिये आपापल्या अर्थी वर्तती. चेतनाच्या संगतीनं वृत्तीच्या संबंधानं गुणाच्या शक्तीनं त्या जड इंद्रियाला कार्यरत होता येतं पाहता येतं बोलता येतं. आणि पुन्हा तयानाव सुभद्रापती भोगणे जया. तयानाव सुभद्रापती बघा सुभद्रापती कसं म्हणलं बघ तिची बहीण नाही का कृष्णाची बहीण नाही का नाव ठेवली त्या काय नाव ठेवली बाप्पा. आणि किती वेळ होत त्याच धनंजय बाबा पार्था किती सखा बाप्पा सखा म्हणतात लिंग वेगळेच वाटते. पांडुपुत्र कौंतेय आता सुभद्रापती. आम्हाला एक नाव कुणी घेणं माल हो तिकडे आणा आणि तिकडे ठेव. आपण संपत्ती देऊन कुणी नाव घेणं गेलं का कुणी सगळं देऊ देऊ बरं नाही घेतलं. जेवढे जास्त लोकांनी किरकिर केली तेवढं आपलं पुण्य आलिप्त आलिप्त तया नाव सुभद्रापती भोगने जया. म्हणजे कुठलाही भोग पाहण्याचा भोग खाण्याचा भोग चालण्याचा भोग जाण्याचा भोग करण्याचा भोग कमवण्याचा भोग भोगने जया. जे जीवात्मेत नाही सगळे पृथ्वीवरचे आलेले पटापट खाली मग जे भोग बघतात ना ते म्हणतात मी विषयाचा भोग बघतेत. आणि आम्ही म्हणतो माझ्या चैतन्याच्या संबंधानं ते इंद्रिय भोग बघतेत. तिथे चैतन्याचा संबंध आहे आणि त्याचा सुखाचा मी तिथं सुख मी आहे आणि त्याला भोगणं म्हणलंय. पदार्थाच्या द्वारे माझाच भोग आहे इंद्रियाच्या द्वारे माझाच भोग आहे गुणाच्या संबंधानं माझाच भोग आहे. म्हणून धनंजया सुभद्रापती तू नात्याच्या भोगासाठी रडतो का रे अर्जुना. हानू आता वाटते आता वजन वाढायला मान्य तर मी काय करू. स्वभावाला औषध नसते अभ्यास करा वाटते बसा वाटते आणि माइंड रिलॅक्स झाले काही व्यस्त झाला. तया नाव सुभद्रापती भोगणे तया. मला सांगू का आणू मला तर गोवीत राहावं त्या चिंतनात यावं बाकीचं सुटावं असं नुसतं वाचून तर तुम्ही का थांबत नाहीत. मला वाचताना नाव ठेवायचं नाही तिथं पहिरी आहे ते आपलं मूळ आहे. वाचण्याशिवाय काय करणार आहे. पण तुम्ही ही शब्द का मानत घेत नाहीत. त्या नाव सुभद्रापती भोगणे जया. कोण येत नाही पटकन कोणी शिवी दिली का जाते का पटकन आणि हे काय येत नाही. मग अंतःकरणाचं अपवित्र आहे आणि अंतःकरण पवित्र आहे. ज्या बोधाला चिटकतं जे अंतःकरण भगवंताला भेटतं आणि जे अंतःकरण अज्ञानाला सोडतं ते अंतःकरण राम होतं. जीवात्मा अंतःकरण म्हणजे जीवात्मा परमात्मा झाला म्हणजे राम. कुठं कळतं ही भाषा सुद्धा कळत नाही ग शब्दच कळत नाही लोकांना. कधी ऐकलंच नाही त्यांची बी चूक नाही. आता पुणेकर म्हणतात मला माई आम्हाला असं भेटलंच नाही. हे सरिता माया तिथले देव लोक आहेत पुण्याचे मला बोलतात आम्हाला ही कोणी पुण्याची आत्मचिंता सतत नामस्मरण म्हणजे पुण्य आणि सतत त्याची जाणीव म्हणजे मुक्ती. बाप्पा रामा सतत नाम म्हणजे भक्ती सतत चिंतन म्हणजे मुक्ती त्याची जाणीव परमात्म स्थिती. राम कृष्ण कृष्ण काय देतो छप्पर फाड के 7 दिवस ऐको वर्षभर ऐको
जिंदगीभर ऐकत. त्याचं मनन केल्याशिवाय काय बोलू लावले मी तर सांग बरं तू आज काय ऐकलंस सांग एक सगळं सांग. मननच नसते ना मग त्याचं. तुला नेहमी शहरानं कोणतं ते दाडाखाली तर किती फीस दिली इच्छेनं द्या ना तुम्ही इच्छेनं द्या पण त्याची बोली करू नका. ते मार्केटने आड दुकान नाहीये. काय म्हणा मग हाती तुमच्या हे तर कळत नाही. पाठी भोग क्षीण पैसे देह गेलिया ते न दिसे. पाठी भोग क्षेम भोगाचा क्षय झाला. प्राग संपलं देह पडला. पुढे तुम्ही सांगतात ना का ऐका. पाठी भोग क्षीण अपैसे भोगाचा क्षीण झाला. पाप पुण्य संपलं भोगायचं. पुण्याचं फल दिलं देवा ना पापाचं पण फल दिलं. आता ह्याच्यावर मला परत 2 मिनिटं बोलायचं तुम्हाला. आता त्याच्या ओळी कळत नसते. पाठी भोग क्षीण अपैसे पाठी प्रारब्ध संपल्याच्या पाठी. तुमचं पाप आणि पुण्य संपलं तुम्ही केलेलं. मग केलेलं पुण्य संपण्यासाठी तुम्ही खाली येता वय. जेव्हा तुम्हाला देह देतो देव तर तुम्ही फक्त पुण्य प्राप्त करायचं पाप तयार करायचं. अधिकार तयार करायचा नाही. हा जेव्हा तुम्हाला देह दिला मी पुण्यच करणार केळं वाटणार आणि मी वाटले म्हणणार अगं माय 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 काय बुद्धीला गुरा आला या बाईच्या काय आणि मी वाचलं पुन्हा मग मी बरोबर आहे ना. मग त्याच्यातून पाप आणि पुण्य तुम्ही तयार करता आणि पाप पुण्य बंद कसं होतं ते तुम्हाला माहित नाही आणि पाप पुण्य कसं संपत ते बी कळत नाही. आणि अंतःकरणाचं पापाची पुण्य क्षमता संपत्ती आणि ती वेदाची संपत्ती तयार होती. श्रवणाला बुद्धी तत्पर होती आणि संतांच्या संगतीत येते. ब्रह्मवेत्याचं दर्शन घेते आणि अध्यात्मात निवास करते. परमेश्वराचा वास घेते. आत्मस्वरूपामध्ये करत राहते. तेव्हा पाप पुण्याचं खातं संपून जातं. ते अंतःकरण ब्रह्म होतं. तेव्हा ते देह पडो का न पडो ती बघून तसं होत राहते. मग तुमचं पाप पुण्य पडल्यावर तुम्हाला पुन्हा एवढी मिळते. मग हे का नाही कळत. म्हणून जेव्हा बायका अनुवाद करत नाही ज्यांना कळत नाही त्यांना हे मिळत नाही. मग पुण्य पाप तुमचं चालूच असतं. वाटते पुण्य पाप त्यामध्ये काही नाही केल्यापेक्षा आणि बरे केले मरा काही नाही केल्यापेक्षा बरे केले. काय बरे कर एक कोवी लावून घे 50 पारायण केल्यापेक्षा एक श्लोक अनुभवून घे आणि उद्धार करून घे. श्लोक ऐकल्यापेक्षा श्लोक कळावा पुण्य होईल ना. आम्ही म्हणत नाही तर 50 बायकाला बोलले पारायण केलं श्लोक ऐकले 50 फक्त पुण्य. आणि जेव्हा अध्ययनासाठी मला मुक्तीसाठी खऱ्या प्राप्तीसाठी जेव्हा तकमक होती तो अधिकारी असतो. श्रवणात येतो श्लोकाचा भावार्थ घेतो मुक्तीच्या घरात राहतो स्वरूपाला पाहतो स्वरूप होतो. त्याला म्हणतात पारायण त्याला म्हणतात पुण्य. कळालं का. मुक्तीच्या घरात राहतो हे सांगितले आता 5 वाक्य होते. हे शिकवलं त्या बायानं. आम्ही करू नका म्हणत नाही पण त्या श्लोकाचा भावार्थ बुद्धीमध्ये मांडावा लागतो आणि त्या बुद्धीने त्या श्लोकाचा त्या चिंतनात थांबावं लागतं आणि मनाला त्याला धरावं लागतं बोधाला आणि स्वरूपाला त्या ठिकाणी बुद्धी स्वरूपाच्या मंदिरात तिने प्रवेश करावा लागतो. त्याला पारायण म्हणावं लागतं. करायचं बोट फिरवायची. वा रे वा म्हणतात पुन्हा नाव ठेवले मग काय करू सांगून बाहेर नीट होत नाही. करू काय म्हणून त्याची तया संगती इंद्रिया पाठी भोग क्षीण अपैसे देह गेलिया ते न दिसे. पाठी भोग क्षीण अपैसे देह गेलिया ते न दिसे. देह पडला दिसतो का पुन्हा कारण त्याचा प्रारब्ध संपलं तितकंच प्रारब्ध होतं. संपलं देह पडला. ऐका आता तिथं गेला गेला ऐसे बोभाती गा गेलं 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 बोभाटा सुरू आणखी वापस त्याला आण बरं. जेव्हा ज्ञान होतं तो जात नाही. हे लोकांना बी कळत नाही त्या घरातले येडे सगळे येड्याचा बाजार. गेला गेला म्हणते ज्याला ज्ञान झालं तो गेला का
तो जगतामध्ये व्यापक झाला, परमात्म रूप झाला, चेतन सत्तेत आला. तो आला नाही, तो गेला नाही, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला प्रारब्ध नाही, त्याला देह नाही, आणि तो भगवंतापासून अलग नाही. त्याला गेला म्हणायचं काम नाही, त्याला म्हणायचं जीवनमुक्त स्थिती. वाव, पांडुरंगा म्हणून ते आधी सांगितलं. आला आला आला, हालचाल झाली की आला आला, आणि हालचाल संपली की गेला गेला. काय आला आणि काय गेला, तो भाषा चुकायची आपली वापरण्यात. हा, सगळी चूक भाषा. आता बोलते 100%, 1,00,000% खरं आणू. सगळी भाषा बोलते, काही चुकीची. महाराज म्हणते पंढरपूरला गायले लोक म्हणतात, पण पंढरपूर आले पंढरपूर आले, पंढरपूर येत असते का त्याचं गेलं कुठं, तिथेच ते दूधवाला आला म्हणत नाही का. पंढरपूरचं काय बोले, साधी भाषा आहे, वेदांती भाषा श्रेष्ठ. दृष्टांतातून सिद्धांताकडे ना, आणि सिद्धांत घटित करणं. दूधवाला आलं, दूध आलं, दूध आलं म्हणतात का. पाणी आलं, पंढरपूरच काय ना बोले. आम्ही तर 1000 ऐकले उदाहरण. दूध आलं, पाणी आलं, भाजी आली, भाजी चालते का, लाईट आली, लाईट आली, त्या बाहेर का. ही साधी दृष्टांत आहे. सिद्धांत बसून द्या, वेदांत घटवून द्या, अध्यात्म पटवून द्या, परमात्मा भेटून द्या, आवरण काढून द्या. हेला म्हणा खरी माणसे. दृष्टांतात काय बोलायचं, छप्पन दृष्टांत कुणी देते 1000. पण वैदिक भाषा वेदांताची बैठक सांगणं हे महत्वाचा टप्पा आहे. खरे का खोटे, म्हणून स्थूल बोलतं कुणी, पण सूक्ष्म नाही. हे जगताच्या आजकालच्या कलियुगाचं रीतीच आहे, सूक्ष्म नाहीच आहे. ओवी लावत नाही. किती जणांचं फोन आहेत मला की तुम्ही अध्यात्म ज्ञानेश्वर लावून देता, परभणीचे जग आमच्या मठात शिकले लोक अमृतानुभव सांगता. अरे बापरे, मी सांगत नाही मोठेपणा सांगू नये मला महाराज, आपल्या कधी सांगायचं नाही, पण हे विचारून निघालं. आम्हाला जमत नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी लावून देता येत नाही, अमृतानुभव सांगता येत नाही. आळंदीचे लोक मला बोलले. हे वेदांती भाषा आहे. सखोल ही ओवी पट लावून देणं ही माऊलीच शक्ती. कारण ओवी खुलावी आणि ती स्थिती भोगावी आणि अज्ञान संपवावं आणि ब्रह्मस्थान बुद्धीला भेटावं, देहाचं स्थान बुद्धीने सोडावं, आत्मालिंगन बुद्धीने द्यावं आणि त्या स्वरूपाचं दर्शन घ्यावं आणि तिथंच बुद्धीनं संपावं. त्याला म्हणावं आत्मालिंगन. तिथंच संपते. जेव्हा कापूर आणि अग्नी एकत्र आले, कापूर राहिला, कापूर आणि अग्नी संबंध झाला, बुद्धी आणि परमात्मा संबंध झाला, बुद्धी राहिली. मग हे दृष्टांत पटवून देणं, खोट्या सांगणं, वेदांत पटवून देणं, ओवी पटवून देणं आणि जीवाला ज्ञानात नटवणं, त्याला म्हणतात खरी शक्ती, खरी भक्ती, खरी संताची स्थिती, खरं ब्रह्मवेत्ता म्हणतात. मग कुणी ते स्मारक असू दे, नतमस्तक त्यांच्या चरणाला. रामकृष्ण साष्टांग सद्गुरु माऊली म्हणले, काय वाक्य आहेत, काय वेदांत. माऊलीचं ज्ञान आहे बेटा. मला या स्थितीचं काही देणे नाही, मी फक्त त्या स्थितीत राहून आवाज व्हावा असं म्हणते. ज्ञान अभिमान नाही, सगळ्या जीवालाही मिळावं, सगळ्याचं अज्ञान संपावं, सगळ्याला मी कोण कळावं, सगळ्याचं जन्ममरण जावं आणि सगळ्यांना आपण आपल्याला पाहावं. जगाला पाहण्यापेक्षा आपण आपण आपल्या स्वरूपाला बुद्धीच्या दृष्टीनं जाणणं, त्या म्हणतात पाहणं. आपण किती शब्द आहेत, सव्यसाची किती शब्द आहेत ज्ञानेश्वरीत. मी काय म्हणलं तू सव्य म्हणे ना, सांगून आली आम्ही तेच ठरलं. सव्यसाची माऊली शब्द आहेत ना. हो म्हणले काही, मला काही ठेवा पण स ठेवा, कारण ती लक्ष्मीकारक मुलगी आहे. जेव्हा मुलगी येते तर धनच असतं तिच्या पायाने. लोकांना वाटतं पोरगी, पण देताना पोरगी देव धन देऊन देत असत. पोरींच्या बापाला विचारा कमी पडतं का लग्नाला, काय नाही बेटा, भगवंत कुठून ना कुठून देतो. सुख भोगण्यासाठी आणि जन्म मरण टाकण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, पांडुरंगाला ओळखण्यासाठी. तर ते त्याला ओळखावं आणि स्वतःच्या स्थितीत राहावं आणि अज्ञान टाकावं, देह भावाला सोडावं, स्वरूपात रंगावं, त्याला ब्रह्मवेत्ता म्हणावं. हे ज्याला करता येतं ते ब्रह्मवेत्ता, ज्याला करत येत नाही ते वाटत.
बरोबर आहे. तेच आपल्या तेच परंपरा कुणाच्या तरी माध्यमातून त्या गुरूंना चालवायच्या असते. तसं संसारामध्ये पिढीला पिढी वाढती तर त्या मायबापाचं पुण्य असतं. पण जेव्हा पोराला पोरग नसतं त्या पोराचं पाप असतं. मी दोन्ही सांगते तुम्हाला. नसते त्यांचं पुण्य, पोराला पोरं झाले पहिल्या पिढी, दुसऱ्या पिढी, तिसऱ्या पिढीमध्ये त्यांचं काय? तुमचंच पुण्य लागतं त्याचं. बरोबर आहे ना? एक पिढी, दोन पिढी, तीन पिढी त्याचे मालक असतील. कशाच्या पिढीचं पुण्य करायला तरी कामत होते माझं. पण जेव्हा तुमचंच काहीतरी पुढी बंद होणार आहे तिथं मुलगा नसतो. मी रास्त बोलायले, चुकीचं बोलत नाही. मला कुणाचं काय काढायचं नाही, देणं नाही. मी व्यापक बोलते, सामान्य लोकांसाठी, सर्वांना अनुसरून बोलते की आई वडिलांचं पुण्य असतं तेव्हा संतती तिथे वाढते घरात. मग सद्गुरूच जेव्हा पिढी चालवायची असती तर आपले बी पुण्य असेल काय तिथे. मी पुण्य म्हणते ना, असं भाग्य म्हणते. पण त्यांच्यातून त्या गुरुजींना ते पुढे चालवायचं असतं. मग वाडवडिलाची पिढी त्या मुलाला वाढवायची असती, म्हणून तिथं संतती प्राप्त होती. नाही होत का? मग पुढचं प्रार्थ त्या मुला बाळांचं असतं, आपलं नसतं काही तिथं. तसं इथं आपलं नाही, आपल्या गुरूंचं वय, आपल्या गुरूंच आहे. मुलगा म्हणतो आपले पोरं आपल्या दादाच आहे. काय ते बोल असेल का तर काढे ना. परंपरा असतेच ना पोरामध्ये. चला टाइम झालाय, 5 मिनिटं घेते. तैसी त्या संगती इंद्रिया पकड्या झाले ते भोगणे. पै रुख डोलत देखावा. आता उदाहरण दिला. पै रुख डोलत देखावा. रुख म्हणजे झाड. जेव्हा झाड हल्लं तेव्हाच वार आहे वय, आणि झाड न हल्लं नाही तर वार नाही. तसं माझी हालचाल झाली तर मी नाही. रुख डोलत देखावा. किती सुंदर दिले गाणं उदाहरण. काय माऊलीची वाणी असेल, काय वेदांताची खाण असेल, काय स्वरूपाची शान असेल, काय बुद्धीची घाण काढली त्यांना बघा. वारा, रुख म्हणजे वारा. रुख डोलत देखावा तरी वारा वाजत मानावा. जर झाड हल्लं तर वार आहे, आणि झाड शांत तर वार नाही. जगलो असतो का आपण? तसं हालचाल झाली चेतनाची आणि देह पडला तर तो ईश्वर नाही. किती सुंदर योजना आहे. मग हे सांगा कोणत्या संतांना? आम्हाला एवढंच. प्रत्येक जीवा तुमच्याकडे लोक येतात भावने ना, तर त्यांच्या भावनेची किंमत करावी. पैशाची किंमत नाही. तुमच्या पैशाची किंमत आहे, भावनेची नाही. तुमच्या पैशाची मोज आहे, लाखो कोटी. तुम्ही ते घेतात आणि ते कमवतात, तिथं वेदांत नाही. आणि सांगून सफल पण नाही. त्याला त्या वाणला फल पण नाही. जिथं पैशाचं मार्केट आहे तिथं मोक्ष कधीच नाही. करा आपण. कारण वेदांत शास्त्राची गादीवर मोक्ष पैसा जमतच नाही. कारण त्या ठिकाणी वैराग्य आहे, त्या ठिकाणी देहाचा अभाव आहे, तिथे जगताचा बाध आहे. तिथं पैसा नाही मिळत नाही. बुद्धीला मी कोण कळत नाही. जिथं मार्केट आहे तिथं मोक्ष नाही. कुणाकडे विचारा तुम्ही, ब्रह्मदेवाकडे जा. हे चूक म्हणते एका क्षणात माझा पाळ बंद करते मी. कारण आम्ही जे ऐकलं ते सांगतो. गुरुजीनं जाताना सांगितलं, गुरुजी आमचे गेलेच नाही, इतकं निर्विवाद आहे. पण आताचा काळ बरा आहे. उडी ढोंग सोंग कसे उतरते महाराज लोक हे माहित नाही. काल बालाजी म्हणला, हे पॉलिटिक्स, हे महाराज आणि जगत आणि कायदे सगळं बेकार झाले म्हणे. आजवर कधी बोलला नव्हता, पण काल बोलला, कबूल झाला. कारण दिसायचं ते झाकत नसतं. ते तुम्ही झाकलं तरी झाकत नाही. म्हणून तिथं मोक्ष नाही. लिहून ठेवायचं. ब्रह्मदेवाचा ना नाही उद्या आम्ही हेच बोलणार. गुरुजी काका म्हणायचे ब्रह्मदेव येऊ द्या पुढे, हे विचार सागरणं शिकलाय. आणि माझा आमचा गुरुने सांगितलेलं खरे, आम्ही गुरुचं मान्य करतो. ब्रह्मवेत्ता गुरु भेटलाय, अध्यात्म सांगितलंय, ह्याच्या पुढचं तुम्ही करा. आता चुकलो असतो ना मी. पण ब्रह्मदेवाला पण हेच बोलायचं की आम्ही अध्यात्मात आहेत, आम्ही चिंतनात आहेत, आम्ही मुक्तीसाठी आलोत, आम्ही मुक्तीचा प्रयत्न केला, पण आमचा थोडासा कमी झाला. जन्म पुढचा द्या, देतात असते म्हणायची गरज. बोला. रुख डोलत देखावा तरी वारा वाजत मांडावा. रुख नसे तेथे पांडवा नाही तो वा. रुख नसे पांडवा, जर झाड नाही तर तिथं वारा नाही. ज्या ठिकाणी झाड हल्लं तिथंच वारा आहे, आणि जिथं झाड नाही तिथं वारा नाही. तसं देह पडतं ते मी नाही.
बरोबर आहे ना? जिथे देहाची चेतनाची हालचाल इंद्रियाच्या द्वारे होती तेव्हा तिथे परमात्मा आहे, त्या ईश्वर तिथे आहे. आणि जेव्हा देह पडला तर तो ना ईश्वर. कसं सुंदर सांगितलंय बेटा, खूप भयानक सांगितलंय. आता ऐका, पाठी नाही का आरसा समोर ठेवीचे, त्या देह पडण्याच्या उदाहरणावर किती दृष्टांत किती दिले. जिथे चेतना संपली म्हणजे मी नाही का अर्जुना, सांग ना, मी आहेच आहे. उपाधी येते आणि जाती, आणि माझ्या सत्य उपाधीला मीच एकत्र करतो. माझ्या सत्य मी पंचभूत मीच तयार करतो, त्या पंचभूताला एकत्र मीच करतो. पंचभूताच्या आत मीच राहतो, आत्माराम मीच होतो, इंद्रियाच्या सत्तेत मीच असतो, आवाज मीच राहतो, हालचाल माझीच आहे, क्रिया माईची आहे, सत्ता माझी. हे ज्यांना कळतं तो माझ्यात आहे, हे ज्यांना कळत नाही तो जगतात आहे, जन्मवृत्तीत आहे. अनु एक एक शब्द एक अमृताची धार आहे. ज्याने जर पुन्हा पुन्हा ऐकला तर साक्षात्कार आहे. शब्द अमृताची धार आहे आणि बुद्धीमध्ये आत्मसाक्षात्कार आहे. हा वेदाचा सगळा चमत्कार आहे. आणि हे कळणं सगळ्या जगातला परमार्थातला परमार्थ आहे. हा खूप सुंदर आहे. माऊलीची ओवी आहे, आपलं काय. आणि माऊली बुद्धी द्यायला असं आहे, असं चिंतन आहे, असं चिंतन आहे. आपलं आपण कोण सांगणार आहे? बरं, वेदांताचं सांगायला सोपं आहे का भाषा? ती ओवी, ते शब्द, तो श्लोक सोपं आहे? 56 भाषेचा केला असे उद्धार, भवार्न विनावा उभारली. 56 भाषा ज्ञानेश्वरी मध्ये, आणि ते शब्दाच्या भाषा कळून ते ओवी लावून द्यावं लागती, आणि कळून घ्यावं लागती, आणि वाणीतून मांडावी लागती, आणि बुद्धीला ब्रह्मस्वरूपाकडे खेचावं लागतं. त्याला संत म्हणावं लागतं. उगाच कुणाचं किसकी बसकी बात नाही. तसेच महात्मे ते होऊन गेलेले, त्यांना दिलं ते त्यांचं आहे, आमचं नाही. जसा मुलगा जन्मतो तो बापाचंच रूप असतं. स्वतः आला का बाया, ते बापाचाच अंश येतो. मुलगा म्हणजे बापाचा अंश नाही का? मग तसंच ती माऊली म्हणजे हे ओळीतूनच कळते. ओळी म्हणजेच माऊली. एवढा ठाम निश्चय असल्यावर माऊली आपल्याला अज्ञानात ठेवतच नाही, देहभाव उठतच नाही, विकार तिथे तयार होतच नाही, आकाराकडे मन थांबतच नाही, आणि निर्विकार तिथे संपत नाही. तो ब्रह्मविद्या होतो, ज्ञानाकडे येतो, अज्ञान सोडतो, भवसागरातून बाहेर येतो, आणि आपल्या आपल्या स्थितीत राहतो. तो ब्रह्मविद्या होतो. देह स्थितीत येतो तर जन्म मरण बघतो, गुणाकडे येतो तर त्रास होतो, आणि गुणातीत होतो तर सुख होतो. साधी भाषा आहे. आणि असं लोकांना जाता येत असतं या भाषेनं. उन्हात नको बाबा, एवढं तर कळतं. म्हणून ज्ञानेश्वरी भल्या भल्याचा उद्धार करते. पापी म्हणत नाही, पुण्यवान म्हणत नाही, अधिकारी म्हणत नाही, अनाधिकारी म्हणत नाही. पण ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर तो जीवात्मा परमात्मा झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा देह उत्पन्न होत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये मन नावाचा दोष राहत नाही, त्याच्या बुद्धीमध्ये चंचलता होत नाही, आणि त्याची बुद्धी भगवंतातून अलग होत नाही. त्याचं नाव ब्रह्मवेत्ता. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय.